नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षणे भाग 19. आचार्योपासन भाग 2. ओव्या आहेत 374 ते 383. ज्ञानदेव भगवंतांनी सांगितलेलं आचार्योपासन हे ज्ञानाचं लक्षण स्पष्ट करत आहेत. गुरुना सर्व भावे बाह्याभ्यंतर समर्पण केल्यावर गुरु शिष्य असं द्वैत राहत नाही आणि शिष्य पूर्ण ज्ञानी होतो. अशी स्थिती प्राप्त होण्यासाठी शिष्याचा गुरूंप्रती मनोभाव कसा असला पाहिजे त्याचे ज्ञानदेव दिग्दर्शन करत आहेत. गुरुगृह जये देशी, तो देशूची वसे मानसी, विरहिणी का जैसी वल्लभाते. ज्याप्रमाणे विरहिणीचे चित्तात प्रियकर असतो, त्याप्रमाणे ज्या देशात गुरुचे घर असते तो देश ज्याच्या मनामध्ये असतो. तिये कडोनी येतसे वारा, देखोनी धावे सामोरा, आड पडे म्हणे धरा, बीजे कीजो. गुरुच्या देशाकडून जो वारा येत असेल त्या वाऱ्याला पाहून त्याला सामोरा धावून जातो व त्याच्या मार्गात आडवा पडून म्हणतो, आपण माझ्या घरी यावे. साचा प्रेमाची या भुली, ते या दिशेसीची आवडे बोली, जीव थानापती करून घाली गुरुगृहीजो. सद्गुरु विषयीच्या खऱ्या प्रेमाने जो वेडा झाल्यामुळे ज्याला त्या दिशेशीच बोलणे आवडते व जो आपल्या जीवाला गुरुच्या घरात मिराजदार करून ठेवतो. परी गुरु आज्ञा धरिले, देह गावी ऐसे ऐकिले, वासरुवा लाविले दावे जैसे. परंतु वासरास दोरीने बांधून ठेवल्यामुळे त्यास गायीकडे जाण्याची इच्छा असूनही जसे हलता येत नाही, त्याप्रमाणे गुरुची आज्ञा हेच कोणी एक दावे. त्याने देहास बांधून टाकल्यामुळे त्याला एकट्याला आपल्या गावी राहणे पडून गुरुच्या गावाकडे धाव घेता येत नाही. म्हणे कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी. जो म्हणतो की गुरु आज्ञारूपी दाव्याची गाठ केव्हा सुटेल व केव्हा तो गुरु भेटेल, तो गुरुच्या वियोगात जाणाऱ्या निमिषाला युगाहूनही मोठे मानतो. ऐसे या गुरुग्रामीचे आले, का स्वये गुरुनीची धाडिले, तरी गतायुष्या जोडले आयुष्य जैसे. अशात जर कोणी गुरुच्या गावचे आले व स्वतः गुरुनीच पाठवले तर जसे मरावयास टेकलेल्या पुरुषास आयुष्य प्राप्त व्हावे. का सुखतया अंकुरावरी पडलिया पियुष धारा, नाना अल्पोदकीचा सागरा आला मासा. अथवा सुकणाऱ्या अंकुरावर जशा अमृताच्या धारा पडाव्यात, अथवा थोड्या पाण्यातला मासा जसा समुद्रात यावा. ना तरी रंके निधान देखिले, का आंधळी या डोळे उघडले, भडंगाची या अंगा आले इंद्रपद. अथवा दरिद्री पुरुषाला जसा द्रव्याचा ठेवा सापडावा, किंवा आंधळ्याला जशी पुन्हा दृष्टी यावी, अथवा भिकाऱ्याला जसे इंद्रपद मिळावे. तैसे गुरुकुळीचे नावे, महासुखे अति थोरावे, जे कोडेही पोटाळावे अवकाश ग. त्याप्रमाणे गुरुकुळाच्या निमित्ताने मोठा आनंद झाल्यामुळे ज्याला आपण इतका वाढलो असे वाटते की आकाशाला आपण सहजच कवटाळू. पै गुरुकुळी ऐसी, आवडी जया देखसी, जाण ज्ञान तया पासी, पायी की करी. ज्या पुरुषाच्या ठिकाणी गुरुकुळा संबंधाने असे प्रेम तू पाहशील, त्याच्यापाशी ज्ञान चाकरी करते असे समज. सद्गुरूंशी एकरूपता प्राप्त होण्यासाठी शिष्याचा सद्गुरूंप्रती मनोभाव कसा असला पाहिजे ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत. शिष्याला सद्गुरूंबद्दल अपार प्रेम असतं, जणू काही विरहिणी. विरहिणीच्या चित्तात जसे आपल्या प्रियाबद्दल आत्यंतिक प्रेम असते, एक क्षणभरही ती त्याच्याशिवाय राहू शकत नाही, तसा प्रेमभाव शिष्याचा असतो. त्यामुळे गुरु ज्या प्रदेशात राहतात तो प्रदेश त्याला प्रिय असतो. इतकेच काय तर त्या दिशेकडून आलेल्या वाऱ्याचे सुद्धा तो स्वागत करतो. मनात भाव असतो की हा वारा माझे गुरु ज्या ठिकाणी राहतात तेथून आलेला आहे, जणू काही दूतच, जणू काही त्याने आपल्याबरोबर सद्गुरु कृपाच वाहून आणलेली आहे. मग अशा वाऱ्याचा शिष्य अनादर कसा करेल? रामकृष्ण म्हणत असत, सद्गुरु कृपेचा वारा वाहतच आहे नित्य, फक्त तू शीड उभारून दे. त्याला नित्य गुरुगृही राहावं असं वाटतं. त्याची अत्यंत विरही अवस्था झालेली असते. गुरु कधी भेटतील याची त्याला ओढ लागलेली असते. प्रत्येक क्षण युगायुगासारखा भासतो.
तशी त्या वासरासारखी गुरुभक्ताची अवस्था झालेली असते. केव्हा एकदा सद्गुरु स्वामी भेटतील असं त्याला झालेलं असतं. त्यामुळे गुरूंच्या गावाहून जरी कोणी आलं, गुरूंनी त्याच्या मार्फत चौकशी केलेली असली की त्याला कमालीचा आनंद होतो. जणू काही त्याला नव्याने जीवनच प्राप्त होतं. कारण आपले क्षेम पुसणारे कोणीतरी आहे याचेच त्याला अप्रूप वाटतं. हे स्पष्ट करताना ज्ञानदेवांनी 4 दृष्टांत दिलेले आहेत. सुकत आलेल्या अंकुरावर नुसती पाण्याची वृष्टी झाली तरी त्याला जीवन लाभ होतो. मग जर त्यावर अमृताची वृष्टी झाली तर पुन्हा मृत्यू ही बाब मग राहणारच नाही. पाण्याशिवाय तडफडणाऱ्या माशाला छोट्याशा पाण्याच्या बादलीत जरी टाकले की जीवनदान मिळाल्याचा आनंद होतो. पण त्याला समुद्रच मिळाला तर आता तेथील पाणी कधी संपणारच नाही. जणू काही रंकाला इंद्रपद प्राप्त व्हावं. भीक मागणाऱ्याला थोडं जरी काही मिळालं तरी समाधान वाटतं. त्याला एकदम इंद्रपदच मिळालं तर, किंवा आंधळ्याला डोळेच मिळावेत. पूर्वी फक्त अंधाराच्या जगात वावरत असणाऱ्याला एकदम प्रकाशाचं साम्राज्य लाभावं. त्याप्रमाणे या सर्वांना जितका आनंद होईल तितका आनंद गुरुभक्ताला गुरूंच्या गावाहून कोणी भेटला तरी होतो. गुरूंच्या कुळाचं नाव ऐकताच त्याला इतका आनंद होतो की त्याला वाटू लागतं की आकाशात जणू आपल्या हातात आलेलं आहे. अशी लक्षणं जेथे असतील तेथे जाण ज्ञान तयापासी पायिके करी असं ज्ञानदेव म्हणतात. ज्ञान त्याची जणू सेवाच करते असं समजायला हरकत नाही, असं ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे. अशा अत्यंतिक गुरुप्रेमाने सुद्धा शिष्याला ज्ञान प्राप्त होते असा संकेत यातून ज्ञानदेवांनी दिलेला आहे. शिष्याची बाह्य अवस्था कशी असते याचे वर्णन केल्यावर ज्ञानदेव त्याच्या अंतरंग स्थितीचे वर्णन करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.